वाशिम गुन्हे शाखेने घरफोडीच्या फरार आरोपीला ताब्यात घेऊन मुद्देमालासह केली अटक। वाशिम जिल्ह्यात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खातमोडे यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करीत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे अधिकारी अंमलदार यांनी यापूर्वी रिसोड चोरीचे आरोपी पकडून त्यांची कसून चौकशी केल्याने त्यांचे चोरीचे बरेच गुन्हे उघडकीस आले असून त्यांना मुद्देमालासह तपासकामी रिसोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून आरोपी नामे बालाजी सकाराम काळे राहणार खळबरा तालुका पूर्णा जिल्हा परभणी याला 20 जुलै रोजी पोलीस स्टेशन गंगाखेड जिल्हा परभणी येथून अटक करण्यात आली आहे। त्याचे जवळून गुन्ह्यातील चोरी केलेले सोन्याचे दागिने 10 तोळे 3 ग्राम मुद्देमालासह जप्त करण्यात आला असून 17,15,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यात सह आरोपी आहेत काय याची तपासणी चालू आहे। सर्व कारवाई वरिष्ठांच्या आदेशात करण्यात आली आहे। या पथकामध्ये गुन्हे शाखेचे सुधाकर आडे, गुन्हे शाखा वाशिम पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वात सहपोलीस निरीक्षक योगेश धोत्रे, पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, अंमलदार गजानन झगरे, ज्ञानदेव म्हात्रे, राहुल व्यवहारे, राजकुमार यादव, अमोल इरतकर, चालक श्याम इंगळे, सुनील तायडे, गणेश सूर्यवंशी, विनोद घनवट, परमेश्वर भोने यांच्या पथकाने वरील कारवाई केली आहे। प्रतिनिधी किशन काळे।